यांची आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतलेली आहे। तब्बल 36,000ची आघाडी जी आहे ती मिळाल्यानंतर जे मुरलीधर मोहोळ यांचे आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता पुण्यातील जे कोथरूड भागामध्ये असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। कार्यकर्त्यांकडून गुलाल देखील उधळण्यात येतो आहे। गुलालाची उधळण या ठिकाणी केलेली आहे, फटाकडे फोडलेले आहेत। त्यामुळे आता जय श्रीरामचे नारे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते। काय भावना आहे आज 36,000चा लीड मिळतोय, काय अण्णांच्या भावना, अण्णांचं स्वप्न होतं, आमचं स्वप्न होतं ते अण्णांच्या रूपाने पूर्ण होतंय। ह्याच्यासारखा आम्हाला आनंद दुसरा नाही। जय श्रीराम। पुणे शहराचा बुलंद आवाज मुरल्यांना आज आता दिल्लीला पाठवणारे नागरिक आणि ह्या नागरिकांनी जो आशीर्वाद दिलाय ते नक्कीच पुढे हे करतील। अण्णा आणखी फेरे बाकी आहे, आता विश्वास वाटतो? भरपूर विश्वास आहे आणि फक्त आज अण्णा नाही जिंकले, अख्खं पुणे जिंकलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिंबू आणलेले आहेत आणि लिंबांची माळ घालून या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आहे लिंबू आंबेडकरांवर जसा आरोप होत होते की त्यांनी जादूटोणा केला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आज या कार्यकर्त्यांकडून, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जो आहे तो लिंबूंची माळ त्या ठिकाणी घातलेली जाते, जल्लोष केला जातोय। आज मुरलीधर मोहोळ यांनी जी काही आघाडी घेतलेली आहे ती आघाडी आता विजयामध्ये त्याचा परिणाम होणार आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले या ठिकाणी जे आहे ते जल्लोष करताना पाहायला मिळतोय। संपूर्ण कार्यालय जे आहे ते कार्यकर्त्यांकडून भरलेलं आहे। काय दादा काय सांगा? अण्णांनी आतापर्यंत जे काम केले ते पोचपावती आहे सगळ्यांना आणि कधी आलं तर कधी कोणी हरू शकत नाही बीजेपीला। 400 के पार बीजेपी अवश्य जाने वाला है, मोदी का झंडा फिर फडकने वाला है। जय श्रीराम। कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो। दादा काय फेल गेलेला आहे, हा फेल गेलेला आहे। हे जे लिंबूडाव आहेत ना, हे विरोधकांनी जे लिंबूडाव केलेले आहेत ना, हे सगळे फेल गेलेले आहेत। कम से कम 1 लाख विरोधकांनी जे काही लिंबूडाव केले होते ते फेल गेलेले आहे असं उत्साही कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते। आणि हे दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतो की गुलानाने संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते माखलेले आहेत आणि या ठिकाणी आता जे काही आघाडी घेते तशा पद्धतीने कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे।